नमस्कार. केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सांगलीच्या दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरीने 40 वर्षाचा टप्पा पूर्ण करत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू केली आहे. या निमित्ताने आज रविवार 12 जुलै रोजी पान सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पान सुपारी कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विविध दैनिकातील पत्रकार, पत्रकारितेचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी, साहित्यिक आणि सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील केसरीच्या वाचकांनी उपस्थित राहून दैनिक केसरीला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. दैनिक दक्षिण महाराष्ट्र केसरीच्या वतीने संपादक डॉक्टर गीताली टिळक आणि व्यवस्थापक मनोहर पेशवे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. केसरी हा फक्त वारसा नसून ती एक परंपरा आहे. प्रिंट मीडिया जे आहे हा आजही या इलेक्ट्रॉनिक्सच्या जगतामध्येही अतिशय प्रभावी माध्यम म्हणून वापरला जातो किंवा एक्सेप्ट केलेला आहे. आणि प्रिंट मीडिया याच्यावरची जी विश्वासार्हता आहे ती इतर मीडिया कदाचित घेऊ शकलेली नाही आतापर्यंत. आणि यामध्ये जर का अग्रेसर अशी कुठली नावं असतील तर मग त्यामध्ये केसरी हा खरंच अग्रेसर असलाच पाहिजे. कारण त्यांनी जी आजपर्यंत परंपरा जपलेली आहे, मग ती लोकशाही असेल, क्राईम असेल किंवा सामाजिक विषय असतील, सांस्कृतिक असतील, या सर्व क्षेत्रामध्ये केसरीचा अग्रेसरपणा आजही टिकून आहे. आणि त्याला खरोखर मनापासून आमच्या शुभेच्छा आहेत. त्या केसरीसाठी ज्यांनी योगदान देतात, मग तो स्टाफ असेल, त्याचे जे संपादक असतील किंवा सर्व कार्यकारी संचालक असतील, ह्या सर्वांनाच मनापासून मी शुभेच्छा देतो. आज केसरी वृत्तपत्राच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त खरं तर सुरुवातीला मी शुभेच्छा देतो. खरं तर आज सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात काम करत असताना वेळोवेळी आमच्या पाठीशी ठामपणे केसरी कुटुंब आमच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं. खरं तर आता आमच्या पक्षाच्या वतीनं असतील, आमच्या फाउंडेशनच्या वतीनं हे जे अनेक उपक्रम आतापर्यंत गेल्या 4-5 वर्षामध्ये अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये पार पडले, त्यामध्ये खरोखर एक महत्त्वाची भूमिका केसरी वृत्तवाहिनीनं म्हणजे निभावलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचा आम्हाला असंच सहकार्य लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि वर्धापन दिनानिमित्त पुन्हा एकदा केसरी कुटुंबाला पूर्ण शुभेच्छा देतो. आणि केसरीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त येण्याचा योग आला त्याबद्दल फार आनंद होतोय. गेली कित्येक वर्ष केसरीच्या दैनिकाशी फार जवळून संबंध आला. कित्येक वर्ष झालं केसरीनं आपलं निर्भीडपणे काम करणं कायम चालू ठेवलंय. अशाच प्रकारे चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम राहावं अशा प्रकारे शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. दैनिक केसरीला 40व्या वर्धापन दिनाच्या निर्धार फाउंडेशनच्या वतीने मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. निर्धार फाउंडेशनच्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये दैनिक केसरीचं खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे. आमच्यासारख्या युवकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी दैनिक केसरीचे ऋणी आहे. आणि पुन्हा एकदा दैनिक केसरी सर्व वाचक, पत्रकार, संपादक या सर्वांना मी शुभेच्छा देतो. केसरीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त मी खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघाच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो. वास्तविक अगदी लहानपणापासून ह्या वृत्तपत्राच्या अनेक लोकांशी माझ्या कुटुंबाचा खूप जवळचा संबंध होता आणि माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये अनेक वाचनीय प्रयोग
किंवा खऱ्या अर्थाने निर्भीड पत्रकारिता मी बघितले, त्याच्यामध्ये केसरी एक अग्रगण्य वृत्तपत्र आहे. याच पद्धतीनं काम या सगळ्या कुटुंबानं करावं अशी अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाचा अपेक्षित चेहरा हा लोक म्हणजे सगळ्यांच्या पुढं केसरीनं आणावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी मनापासून केसरी परिवाराला शुभेच्छा देऊन थांबतो. आजच्या दैनिक केसरीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्तानं आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जिल्ह्यातील, शहरातील, तालुक्यातील सर्व शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे या ठिकाणी आलो आहेत. गेली अनेक वर्ष दैनिक केसरी आणि वृत्तपत्र विक्रेता म्हणजे फार मोठा ऋणानुबंध आहे. आदरणीय जयंतराव टिळक साहेबांच्या आणि दीपक टिळक यांच्या मार्गदर्शन आशीर्वादाने आमच्या व्यवसायामध्ये दैनिक केसरी हे आमूलाग्र बदल केलेला आहे आणि दैनिक केसरी हे नेहमीच विक्रेत्यांच्या बाजूनं आणि विक्रेत्यांच्या पाठीशी उभा आहे. दैनिक केसरीमुळं या व्यवसायामध्ये वेगवेगळे जडणघडण घडत गेले. आमच्या वृत्तपत्र विक्रेता व्यवसायामध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सर्व कौटुंबिक जीवनामध्ये दैनिक केसरीचा
फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि दैनिक केसरीला अशा या 40व्या वर्धापन दिनानिमित्तानं आम्हाला शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे आणि असंच सहकार्य दैनिक केसरीच्या आमच्या पाठीशी राहावं आणि दैनिक केसरी आणखीन मोठ्या प्रमाणात नवीन स्वरूपात नवीन दमामध्ये पुन्हा पुन्हा वाचकांच्या भेटीला येत राहावेत अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी जिल्हा परिषद सदस्य शीतल अमोल बाबर आणि माझ्यासोबत आज खानापूर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा वहिनी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सदस्य आणि विट्याच्या नगरसेविका असा आम्ही एक टीम सगळी तालुक्यातली सन्माननीय गीतालीताई, रोहिदादा आणि प्रणतीताईंना आम्ही आज शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आज 40वा वर्धापन दिन केसरीचा आहे आणि मला वाटतं आमच्या वयापेक्षा जास्त केसरीचा प्रवास, सांगलीच्या ह्या कॅम्पसचा प्रवास आम्हा सगळ्यांच्या वयापेक्षा मोठा आहे, अनुभव मोठा आहे. आणि आजच मला गीतालीताईंच्याकडून कळालं की त्यांनी ही जबाबदारी पेलण्याचा निर्णय पण घेतलेला आहे. तर मला वाटतं केसरी मुळातच म्हणजे अगदी शाळेतल्या पुस्तकात वाचल्यापासून ते आजपर्यंतचा केसरीचा प्रवास आम्ही बघतोय आणि खरं खुरं पत्रकारिता आणि खरीखुरी समाजसेवा ही केसरीकडून वर्षानुवर्षे लेगसी म्हणता येईल चालवत आलेली आहे. आणि आता तरुण पिढी म्हणजे रोहितदादा, गीतालीताई आणि प्रणतीताई यांनी ती जबाबदारी सुंदररित्या पार पाडलेली आम्हाला दिसती आहे. तर केसरीच्या वर्धापन दिनानिमित्त 40व्या वर्धापनानिमित्त आम्हा सगळ्यांकडून विटा नगर परिषद विटा, खानापूर पंचायत समिती आणि सांगली जिल्हा परिषद या सगळ्यांच्याकडून खूप खूप अनंत लाख लाख शुभेच्छा.